हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 7 भाग 13वा. चांगुलपणा आणि नियंत्रण संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे. चांगुलपणा व नियंत्रण यांच्यात नातं आहे, पण ते कारण संबंधाचं नाही तर शक्यतेचं. जेव्हा मन शुद्ध असतं तेव्हा नियंत्रित करणं सोपं जातं. सौम्यता ही शुद्ध मनाची गुणवत्ता. संतापाच्या भावना ही इच्छांनी भरलेल्या मनाची गुणवत्ता. शाकाहारी प्राणी नियंत्रित करणं सोपं, पण मांसाहारी कठीण. मेंढ्यांना कळपात हाकणं सोपं आहे, पण सिंहावर नियंत्रण ठेवणं महाकठीण. पण हा चुकीचा युक्तिवाद आहे का? ही ॲड फॅलसी आहे का? व्यक्तीचा सदाचार बघणे त्याचं ज्ञान तपासण्यासाठी म्हणजे ॲड फॅलसी नव्हे का? ही फॅलसी होऊ शकेल जर हे विश्लेषण व्याख्याताच्या सदाचरणावरनं असेल तर. परंतु या चॅप्टरमध्ये हे युक्तिवाद दुसऱ्याचा दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी किंवा नाकारण्यासाठी वापरले नाहीत. या चॅप्टरचा हेतू सद्गुणांचे महत्त्व शिकताना व ते वापरताना समजावेत व सद्गुणांच्या सहभागाने स्वतःच्या विचार क्षमता वाढवणे हा आहे. सद्गुणांकडून स्वभावाकडे. जेव्हा सद्गुणांचं कार्य ओळखतो तेव्हा आपण कौशल्याला पण दाद द्यायला हवी. सद्गुण क्षमता वाढवतात. सद्गुण हा ज्ञानाला व विचार क्षमतेला पर्याय नाही. जसा सद्गुणांचा प्रभाव विचारांवर पडतो तसाच स्वभावाचा सुद्धा. आपल्या स्वभावाचा विचारांवर, शिकण्यावर आणि ज्ञानावर काय परिणाम होतो हे तपासावे लागेल. T.S. एलियटने म्हटलेलं आहे, सक्सेस इज रिलेटिव्ह. इट्स व्हॉट वी मेक ऑफ द मेस वी हॅव मेड ऑफ थिंग्स. आपण अनुभव घेतो. अनुभव म्हणजे कर्ता आणि वस्तू. अनुभव देणारा व अनुभव घेतलेला. माणसं गोष्टी किती वेगवेगळ्या प्रकारे घेतात. एकच कृती, त्याचे अनेक अर्थ लावले जातात. उदाहरणार्थ, 1. जेवण करायला या. निरोप आल्यावर एक जण म्हणेल जेवायचं आमंत्रण दिसते, तर दुसरी म्हणेल स्वयंपाक करायला बोलावते आहे. दुसरं उदाहरण, हेमाने मीनाला धू धू धुतलं. एक जण म्हणेल हेमाने मीनावर टीका केली, तर दुसरी म्हणेल हेमाने मीनाला स्वच्छ धुतलं. तिसरं उदाहरण, मनुष्याचा पटकन दुखावला जाणारा भाग म्हणजे मान. पहिला अर्थ मान म्हणजे नेक, दुसरा अर्थ मान म्हणजे अभिमान. का बरं एक जण ह्या प्रकारे विचार करतो तर दुसरा दुसऱ्या प्रकारे? का व्यक्ती या पद्धतीने विचार करते? जाणण्यासाठी मनावर कोणाचा प्रभाव असतो? वैयक्तिक स्वभावाचा परिणाम का? सगळं ऐकून आणि समजून घेतल्यावर एक माणूस कोणत्या तरी निर्णयापर्यंत पोहोचतो. दुसरा तीच सगळी माहिती ऐकल्यावर दुसऱ्या निर्णयावर पोहोचतो. माणसांचं एकमत का होत नाही? एक बरोबर एक चूक आहे का? प्रामाणिक मतभेद काय असतात? बरोबर किंवा योग्य असं काहीतरी विशिष्ट असतं का? पुढच्या चॅप्टरमध्ये या कल्पना तपासूया.